हालेलुया. सर्व लोक एकदम ताजे तवाने असतील तर जोरात म्हणा हालेलुया. आत्मा स्फूर्तीचा आत्मा आमच्यामध्ये आहे आणि त्याच स्फूर्तीनं प्रेरणेनं म्हणूयात हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं आम्ही स्वागत करतो. Welcome you all in the glorious name of the Lord Jesus, who is the Son of Lord Almighty. नवीन आठवड्याचा पहिला दिवस. This is the first day of the new week. आणि नव्या अंतःकरणानं आम्ही प्रभूच्या चरणापाशी आलेलो आहोत. And we've come with a new heart to Jesus. प्रभूच्या स्वाधीन आम्ही स्वतःला केलेला आहोत. We have surrendered ourselves to Jesus. आणि प्रभूला आम्ही म्हटलं आम्ही घटलं जाऊ दे, तुझं गौरव होऊ दे. And we have said that may we be decreased and you be glorified through us. नम्र जनांवर कृपा करणारा तो देव आहे. He is a God who blesses the humble. प्रभूच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणाऱ्याला आशीर्वाद देणारा तो देव आहे. He blesses the one who act according to his will. त्याच्या आज्ञा मान्य करून पाळणाऱ्याला कुठल्या गोष्टीचं कमी कधी पडत नाही. And anybody who follows his commandments will never lack. त्याचं भय धरणाऱ्याला सर्व गोष्टींचा पुरवठा मुबलक होतो. And the ones who fear him will receive everything. परमेश्वर आमचा अद्भुत कार्य करणारा देव आहे. He is a wonderful God. तो आम्हाला म्हणतो की तुम्ही भरा. He says you be filled. संपत्तीने भरा. Filled with prosperity. हिला बरोबर समज. हा देवाचं वचन आम्हाला सांगतो तुम्ही भरा. The word of God says be filled. पवित्र आत्म्यानं भरा. Be filled with the Holy Spirit. ज्ञानानं भरा. With knowledge. सर्व प्रकारच्या आणि देवाच्या जे वचनाप्रमाणे चालणं, त्या सर्व प्रकारची गूज समजून घेऊन त्या सर्व देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतःला तुम्ही भरा. देवाचं वचन आम्हाला सांगतं. The word says be filled with all the knowledge and all the mysteries of the word. मागच्या असं मी पाहिलं प्रयानो की देव आम्हाला पवित्र आत्म्याचे आत्मिक वरदान जे त्याच्यामध्ये ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती आम्हाला देव देतो. And we learned about the gift of wisdom that we saw. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं The scripture says आत्मा ज्ञानहीन असावा हे चांगलं नाही. it is not good that the spirit be without knowledge. आत्मा ज्ञानहीन असावा हे बरं नाही. It is not good that the spirit be without मग knowledge. बरं काय आहे? Then what is good? आत्मा ज्ञानानं भरलेला असावा. That spirit be filled with knowledge. हे नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 19 अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये लिहिलेले पहा. आत्मा ज्ञानहीन असणे. आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही. बरे नाही. उतावळ्या पायाचा मनुष्य. उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. वाट चुकतो. It says in Proverbs 19 verse 2, also it is not good for a soul to be without knowledge, and he sins who hastens with his feet. उतावळ्या पायाचा मनुष्य काय करतो? आपली वाट चुकतो. And he sins who hastens with his feet. मग हा उतावळापणा येतो कुठून? And where does this haste come from? आत्मा ज्ञानहीन असल्यामुळे हा उतावळेपणा येतो. It comes when a soul is without knowledge. कारण ज्ञानामुळे परिपक्वता प्राप्त होते. Because with knowledge we receive perfection. ज्ञानामुळे स्थैर्य प्राप्त होतं. With knowledge we receive steadfastness. ज्ञानामुळे आमच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. With knowledge we have a faith inside of आणि us. तो जर नसला, And if it is not there, आत्मा जर ज्ञानहीन असला, if the spirit is without तर ते knowledge, चांगलं नाही. it is not good. आम्ही उतावळे होतो. We become आम्ही hasty. मार्ग चुकतो. We go astray. आणि मार्ग आम्ही चुकलो And when we go astray, हे आम्हाला काही समजत नाही. we do not understand म्हणून anything. पवित्र आत्म्याविषयी म्हटलेलं आहे. So it is said about the Holy Spirit. पवित्र आत्मा सुज्ञानाचा आत्मा, He is a spirit of counsel, समंजसपणाचा आत्मा, of understanding, सुसंकल्पाचा आत्मा, of wisdom, सामर्थ्याचा आत्मा, of strength. परमेश्वराच्या भयाचा आणि ज्ञानाचा आत्मा. It is spirit of fear of God and knowledge. मग तो देवाचा आत्मा आणि माझा आत्मा किंवा आमचा आत्मा एक होणं फार गरजेचं आहे. So it is important my soul and the Holy Spirit be one. ज्या तो ज्ञानाचा आत्मा माझ्यामध्ये, माझा आत्मा तो एक होतो, When the spirit of knowledge and my spirit becomes one, त्याच माझा आत्मा ज्ञानहीन असत नाही. then my spirit does not become without knowledge. माझा आत्मा ज्ञानहीन असू शकत नाही किंवा राहत नाही. My spirit does not stay without knowledge. आणि आत्मा जर ज्ञानहीन नाही, And if the spirit is not मी without तो knowledge, ज्ञानानं संपन्न आहे, if I'm fulfilled with तर knowledge, तिथं उतावळेपणा there नाही, is no haste. तिथं मार्ग चुकणं
नाही. then we do not go astray. हालेलुया. Hallelujah. आणि मग प्रियानो आम्हाला देवाने सांगितले की पवित्र आत्म्यानं भरलेले व्हा. And the scripture says we're filled with the Holy Spirit. पहा इफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय 15, 16, 17, 18 वचन वाचा आज. तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानांसारखे तर ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. म्हणजे ज्ञानी कसं वागतो? जपून जपून वागतो. उतावळेपणा त्याच्यामध्ये नसतो. ज्ञानासारखे जपून वागा. हा पुढं. संधी साधून घ्या. संधी साधून घ्या. कुठली संधी साधून घ्यायची आहे? वाचा पुढं. कारण दिवस वाईट कारण आहे. दिवस वाईट आहे. थांबा. संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहे. तर प्रियानो ती संधी आम्हाला साधायची आहे. पवित्र आत्म्याचा हा काळ आहे. मनुष्य मात्र देवाने पवित्र आत्म्याचा वर्षाव केलेला आहे. पवित्र आत्मा पाठवलेला आहे आणि म्हणून त्या आत्म्यानं आम्ही भरलं फार गरजेचं आहे. म्हणून पुढं काय लिहिले वाचा. कारण दिवस वाईट आहे. दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खांसारखे होऊ नका. तुम्ही मूर्खांसारखे होऊ नका. तर प्रभूची इच्छा काय आहे तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हे तुम्ही समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. त्यात बेतालपणा आहे. बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण होऊन. तर आत्म्याने पूर्ण होऊन. बस. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आत्म्यानं भरलेले तुम्ही व्हा. In Ephesians 5:15 onwards it says, "See then that you walk circumspectly, not as fools but as wise, redeeming the time because the days are evil. Therefore do not be unwise but understand the will of the Lord, and do not be drunk with wine in which is dissipation, but be filled with the Spirit." प्रियानो आत्म्यानं भरलेलं राहण्यामध्ये आम्हाला आशीर्वाद काय आहे? There are blessings in being filled with the Spirit. आम्ही आमचा आत्मा ज्ञानानं भरतो. Our spirit gets filled with आम्ही knowledge. सामर्थ्यानं भरतो. We be filled with strength. आमच्यामध्ये सुज्ञता येते. We receive wisdom. आमच्यामध्ये समंजसपणा येतो. We receive understanding. आमच्यामध्ये सुसंकल्प किंवा चांगला संकल्प आम्ही करू शकतो. We receive good counsel. आम्हाला ज्ञान, आम्हाला देवाचं भय आमच्यामध्ये वाढतं. The knowledge and the fear of God increases in आणि मग us. प्रियानो बायबल आम्हाला सांगतं आता वाचलं की आत्मा ज्ञानहीन असणं बरं नाही. And we have read that it is not good that a soul be without knowledge. उतावळ्या पायाचा मनुष्य मार्ग चुकणारा आहे. He sins who is hasty. आणि मग प्रियानो आज तो विषय आमचा आहे तो तसाच कंटिन्यू असणार आहे पण थोडंसं त्याच्यामध्ये विषयांतर असणार आहे. And the topic will be a little different. ज्ञानच त्यामध्ये आहे. There is knowledge in it. आज तुम्हाला थोडं आणि पैशाविषयी फायनान्स विषयी सांगणार आहे. I'm going to tell you something about finance. आमचं कामाला ज्ञान असतं किती महत्वाचं आहे आमच्या कुटुंबासाठी, आमच्या वंशजासाठी, आमच्या परिवारासाठी. It is important that we have knowledge for our families and our descendants. प्रियानो मी पाहतो अनेक लोक विश्वासणारे आहेत There are many people who are believers. आणि त्यामध्ये अनेक लोक अजूनही मी पाहतो कर्जामध्ये आहेत. And many people are in debt. अनेक लोक अजून त्या आणि आर्थिक विवंचनेमध्ये दबलेले आहेत. And most of the people are in financial crisis. आणि ते कधी आत्मपरीक्षण करत नाहीत की माझं असं का होत आहे. And they never introspect why does it happen to me. प्रियानो आमच्यामध्ये जे ज्ञान आम्हाला दिलंय ते मला माहित आहे. ज्ञान आहे पण विद्या नाही. It is knowledge but I do not have education. मी कशा रीतीनं आणि आशीर्वादित होणार आहे मला माहित आहे. I know how the way I am going to be blessed. पण त्याप्रमाणे मी वागत नाही. But I do not act accordingly. सर्वात महत्वाची गोष्ट देवाने आम्हाला श्रीमंत होण्यासाठी बोलवलेलं नाही. Most important thing, God has not called us to be prosperous. हालेलुया. देव म्हणतो का तुम्ही श्रीमंत व्हा? Does God say you be rich? देव म्हणतो मी तुम्हाला तृप्त करीन, तृप्त व्हा. God says I'll satisfy you, be satisfied. आणि पैसा मनुष्याला कधी तृप्तता देऊ शकत नाही. And money can never satisfy a man. पैसा गरजेचा आहे. Money is important. पण प्रियानो पैशाचा लोभ किंवा धनाचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. But the lust of money is the root of every evil. आणि अनेक लोक त्या लोभामध्ये पडून त्यांनी स्वतःला खेदांनी भोसकून घेतलेला आहे. And many people have fallen into this lust of money. म्हणून प्रियानो मला ज्ञान असणं गरजेचं आहे. So it is important we have knowledge. म्हणून आम्ही पाहतो अगोद जो आहे देवाचा दास त्या ठिकाणी आणि काय म्हणत आहे पहा. मी दोन गोष्टी आज महत्वाच्या आम्ही पाहणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट पाहूयात. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 30वा अध्याय 7, 8 आणि 9 वचनं वाचूयात. मी तुझजवळ 2 वर मागतो. मी तुझ्याजवळ 2 वर मागतो. हालेलुया.
वाचा वाचा. मी मरण्यापूर्वी ते मला दे. मी मरण्यापूर्वी ते मला दे. नाही म्हणू नको. नाही म्हणू नको. व्यर्थ अभिमान व्यर्थ अभिमान व लबाडी व लबाडी मजपासून दूर राख. मजपासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंती दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. मला देऊ नको. मला आवश्यक तेवढे अन्न मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. दे. हा. माझी अतितृप्ती झाल्यास माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अवेर मी करीन. कदाचित तुझा वेर करीन. आणि परमेश्वर कोण आहे आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणे. असे म्हणेन. मी दरिद्री राहिल्यास मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन कदाचित चोरी करेन आणि माझ्या देवाच्या आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेन. देवाच्या नावाची निंदा होऊ नये म्हणून किती अद्भुत आणि तो दास देवाला वर मागत आहे पहा. It says in Proverbs 37 onwards, two things I request of you, deprive me not before I die, remove falsehood and lies far from me, give me neither poverty nor riches, feed me with the food allotted to me, lest I be full and deny you and say, who is the Lord? Or lest I be poor and steal and profane the name of my God. पण या ठिकाणं वरदान तो मागत आहे. वर तो मागत आहे. And here he's asking a blessing. देवाचा दास स्तोत्र करता दावीद वर मागतो, हे देवा मला ते वरदान दे की तुझ्या प्राप्तीसाठी मी झटेन. Psalmist David says, Lord, give me a blessing that I strive for ते you. हे की संबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी. That I dwell in your presence. म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहीन So I see your wonderful self. आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करीन. And I meditate in your most holy place. म्हणजे वरदान आणि आत्मिक गोष्ट याची सांगड घालणं फार महत्वाचं आहे. It is important we have a connection between our wants and spirit. वरदान आध्यात्मिक गोष्टीची संयुक्त असणं गरजेचं आहे. And blessing should be relevant to spirituality. आणि म्हणून त्या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो की मी तुझ्यावर वरदान मागतो. And psalmist says, I ask a blessing तुझ्या प्राप्तीसाठी मी झटे. that I strive to achieve आणि you. या ठिकाणी याकेचा पुत्र अगोर तो वरदान मागत आहे. And here Agur is asking a blessing. तो म्हणतो तू जो मी 2 वर मागतो. He says, two things I request of you. मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नको. Deprive me not before I die. हालेलुया. या ठिकाणी तो काय वर मागत आहे. See what blessing he's asking. व्यर्थ अभिमान व लबाडी पासून दूर राख. Remove falsehood and lies from me. आणि दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. Give me neither poverty nor riches. म्हणजे दारिद्र्य मनुष्याला आत्मिक गोष्टीपासून लांब घेऊ जाऊ शकतं आणि श्रीमंती सुद्धा मनुष्याला आध्यात्मिक गोष्टीपासून लांब घेऊन जाऊ So शकतं. both poverty and riches can take a man away from spirituality. आणि मग तो म्हणतो की मला 2 वरदान तू दे. He says, give me two blessings. व्यर्थ अभिमान माझ्यामध्ये येऊ देऊ नको. Remove falsehood. लबाडी माझ्यामधून येऊ देऊ नको, ती माझ्यापासून दूर ठेव. Remove lies from me. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. Give me neither poverty nor riches. मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. Feed me with the food allotted to me. त्याचं कारण तो सांगत The आहे. reason he says, कारण अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा वेर करीन. lest I be full and deny you आणि परमेश्वर कोण आहे असे मी म्हणे. and say, who is the Lord? मी दरिद्र राहिल्यास कदाचित चोरी करेन Lest I be poor, I steal आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेन. and profane the name of my पण God. परमेश्वराच्या नावाची निंदा होऊ नये असं जर मला वाटतं, If you think that you not profane the name of the तरी Lord, 2 वर आमच्या जीवनासाठी आम्हालाही महत्वाचे आहे. these two blessings are important in our life. व्यर्थ अभिमान त्याच्यापासून आम्ही दूर राहिलं पाहिजे. False pride, ज्याला अभिमान बाळगायचा आहे त्याने प्रभूविषयी बाळगावा. those who want to boast of the Lord. लबाडी माझ्यापासून दूर असणं गरजेचं आहे. We should not have lies in us. किंवा लबाडीपासून मी दूर राहणं गरजेचं आहे. We should stay away from all the lies. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. Give me neither poverty nor riches. मला जेवढं मला आवश्यक आहे तेवढेच अन्न खावयास दे. Feed me with the food that is allotted to me. अति श्रीमंती मी झालो तर तुला मी विसरेन. If I be full, I'll forget आणि you. दरिद्र राहिल्यास मी चोरी करेल. If I be poor, I'll आणि steal. माझ्या नावाची निंदा, तुझ्या देवाच्या नावाची माझ्याकडनं निंदा होईल. And I might profane the name of the Lord. पवित्र देवाच्या लोकांना की पहा, अतिशय महत्वाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगत आहे. I'm telling a very important thing to you. पैसा. Money. पैसा प्रत्येकाला हवासा वाटणारा आहे. Everybody wants money. आणि तुम्ही धनवान असावं अशी देवाची इच्छा आहे. It is the will of God you be prosperous. पण देव म्हणतो की तुम्ही धनाच्या मागे लागू नका. But God says, do not be greedy behind आणि आज money. आम्ही पाहत आहोत की आम्ही अनेक लोक त्या गोष्टीच्या मागे चालत आहे. And many people are chasing it. पैसा वाढणं चांगली गोष्ट आहे. It is good that money increase. पण तुम्ही कशा पद्धतीने तो वाढवता ते फार महत्वाचं आहे. But it is important the way in which you increase it. पैसा आम्ही कमवतो बरं योग्य आहे. We earn money. पण त्याचा आम्ही विनियोग कसा करतो ते फार महत्वाचं
महत्वाचं आहे. How do we manage it? माझ्या भावांनो बहिणींनो, My brothers and sisters, श्रीमंत तुम्ही आत्मिक दृष्ट्या श्रीमंत होण्याचा प्रयत्न करा. try to be spiritually rich. पैशाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका. Do not try to be wealthy. कारण पैशाने श्रीमंत व्हायला तुम्ही होण्यासाठी प्रयत्न कराल तर तुम्ही चुकीच्या मार्गाकडे जाल प्रियानो. If you try to be rich by money, you might go astray. नाश तुमच्यावर येऊ शकतो. You might be perished. म्हणून आम्ही सावध राहणं फार गरजेचं आहे. It is important we be vigilant. पैसा माझा कसा वाढणार आहे त्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. We are going to see spiritually how to increase the money. मग प्रियानो, योग्य पद्धतीने जर आम्ही त्याचा विनियोग केला If I manage it wisely, तर देव तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कमी कधी पडू देणार नाही. God will never let you lack anything. प्रियानो, आजकाल अनेक मोहाच्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. There are many lustful things ahead of you. विशेष तरुण मुलं आणि मुली जे आहेत ते कमवणारे आहेत त्यांच्यासाठी एक विशेष सांगत आहे. Especially the youths. आणि मग प्रियानो, मी पाहतो की पैसा पटकन दुप्पट व्हावा, So my money should be doubled quickly. पैसा लगेच तो वाढावा, My money should be increased आणि quickly. त्यासाठी अनेक आणि स्कीम लोक मुलांसमोर येत असतात. And then different various kinds of schemes. अनेक गोष्टींचा मोह त्यांच्या समोर येत There असतो are different types of lust and की greed. तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवा, So to invest in it, एका महिन्यात दुप्पट. in a month your money will be doubled. सरकारला आपण जर सरकारच्या आणि सरकारी कुठल्या आणि गुंतवणुकीमध्ये जर मी पैसा गुंतवला तर आपल्याला दुप्पट मिळण्यासाठी 5.5-6 वर्ष थांबावी लागतात. If you invest money in any government schemes, it takes 5 to 6 years to be doubled. पण काय फसवेगिरी करणारे लोक आम्हाला सांगतात की 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्हाला दुप्पट पैसा मिळेल. There are some deceptive people that say in 2-3 months your money will be doubled. आणि मी पाहतो असा जर कुठला मोह तुमच्या समोर आला And if such a situation comes ahead तर of you, त्याच्यापासून लांब राहा. flee from it. पैसा असा कधी वाढत नाही. The money can never increase in this पैसा manner. वाढवणं देवाच्या हातामध्ये आहे. It is in God's hands to increase your आणि money. तो पैसा जर देवाच्या लोकांनी योग्य आणि प्रमाणात किंवा योग्य पद्धतीने त्याचा विनियोग केला, योग्य पद्धतीने त्याची इन्व्हेस्ट केली तर तो वाढणार आहे. And if people of God invest and manage their money wisely, it will happen well. त्या गोष्टीकडे आपण हळूहळू येणार आहोत. We are going to see that. पहिली गोष्ट आज आम्ही या ठिकाणी पाहिली First things we saw, की व्यर्थ अभिमान आणि लबाडी त्यापासून मला दूर ठेव. remove falsehood and lies from me. मला दरिद्री करू नको, मला श्रीमंतही करू नको. Give me neither poverty nor riches. पुढची गोष्ट आम्ही पाहूया तिमोथेचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 6, 7, 8 वचन वाचा. पटपट वाचा. 1 तिमोथी 5वा अध्याय 8 वचन. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारिला असे होते. तो इसम विश्वास न ठेवणाऱ्या इस्मानपेक्षा वाईट आहे. बस. In 1 Timothy 5:8 it says, but if anyone does not provide for his own, and especially for those of his household, he has denied the faith and is worse than an unbeliever. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारला असे होते. तो इसम विश्वास न ठेवणाऱ्या इसमापेक्षा वाईट आहे. But if anyone does not provide for his own, and especially for those of his household, he has denied the faith and is worse than an unbeliever. म्हणून प्रत्येक कुटुंब प्रमुखाने So every leader of the household किंवा प्रत्येक कमवत्या व्यक्तीने or every earning member of the family, आपल्या स्वकीयांच्या आणि त्यांची व्यवस्था करणं फार गरजेचं आहे. he should manage his own people, घरच्यांची तरतूद करणं फार महत्वाचं आहे. provide for his own. अनेक लोकांनी आपल्या तरुणपणामध्ये किंवा आपल्या उमेदीच्या काळामध्ये जे पैसे येतील व्यर्थतेने त्यांनी व्यर्थतेच्या स्वाधीन केलेले आहेत. Most of the people have spent recklessly in their age of youth. कुठल्या प्रकारचं नियोजन नाही, No management, कुठल्या प्रकारचं आणि पैशाला योग्य वळण किंवा योग्य दिशा नाही. no proper financial planning. आणि मग काही लोकांची तर अशी अवस्था आहे, And some people have this situation. आई वडिलांनी कर्ज केलं Their parents have had a debt, आणि मुलांना कर्ज फेडण्याची वेळ आलेली and आहे. the children had to repay that debt. आणि अशा आई वडिलांना सावध राहा. And such parents be तुम्ही vigilant. त्या इस्मापेक्षा विश्वास न ठेवणाऱ्या इस्मापेक्षा वाईट आहात. You're worse than an unbeliever. आणि म्हणून प्रियानो, कमवणाऱ्या व्यक्तीनं So earning members, तुमच्या कमाईमध्ये, तुमच्या इन्कम मध्ये तुमच्या स्वकीयांची तरतूद त्यामध्ये करणं गरजेचं आहे. it is important that you provide for your own. त्यासाठी मला कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे,
how do I have to invest for मला that? कोणत्या पद्धतीने माझ्या पैशाचा विनियोग करायचा ते आम्हाला समजणं फार गरजेचं I आहे. need to understand how do I manage my money. अनेक विवाहित तरुणांना मी ज्यास विचारतो, When I ask married couples, अरे तुला आता एक मुलगा आहे, एक बाळ आहे तुला, आणि आता त्याच्याविषयी तू काय केलेलं आहेस का? now you have a child, have you planned anything for him? गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसीज आहे त्याच्यामध्ये तू गुंतवणुकीला सुरुवात केलेली आहे का? Have you started investing in government policies? जेणेकरून तुझ्या 18 वर्षाचा होईल, तुझ्या हातामध्ये योग्य रक्कम येईल की त्याला आणि पुढचं कॉलेजच्या शिक्षणाला त्याला उपयोगी ते पडणार आहे. So that when he turns 18, he'll receive a considerable amount for his college and for the education. तर 10 मुलांपैकी 8 ते 9 मुलं होतात, नाही पास्टर आम्ही असं काय केलेलं नाही. So 8 out of 10 say, no, pastor, we haven't done anything मग like that. तुझा पैसा तू करतो काय? So your money, what do you do with it? मग माझा पैसा मी कुठेतरी शेअर मार्केट मध्ये गुंतवतो, I invest my money in a share market. माझा पैसा मी अशा कुठं ठिकाणी गुंतवतो की तिथून आणि परतीची काय आशा नसते. I invest money in such scheme that I have no returns. आणि प्रियानो हे सर्व गोष्टी व्यर्थ आहेत प्रियानो. All these things are vanity. म्हणून बायबल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, The word says, जर कोणी स्वकीयांची विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकेरला असे होते व तो इसम विश्वास न ठेवणाऱ्या इसमापेक्षा वाईट आहे. so the scripture says, but if anyone does not provide for his own and especially of those of his household, he has denied the faith and is worse than an unbeliever. म्हणजे तो स्वतःला विश्वासणारा समजत असला तरी विश्वास न ठेवणाऱ्यापेक्षा तो वाईट आहे. So even if he's a believer, he is worse than an unbeliever. म्हणून प्रियानो तुम्ही कशा रीतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? So how should you invest? आपल्या स्वकीयांची तरतूद, आपल्या लेकरांची तरतूद होणं फार गरजेचं आहे. It is important that you provide for your children, your family. नाही तर कॉलेजचं ऍडमिशन याला पैसे मागा त्याला पैसे मागा असं So असतं. there's a college's admission, you have to ask money. पगार तर पुरेसा आहे The salary is enough, पण पैसा वाढायला पाहिजे म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक आहे. but if you want to increase money, you invest in कोणाचं wrong schemes. मार्गदर्शन घेणार नाही No guidance, आणि सर्व काही स्वतःच्या मनाप्रमाणे करणार. and doing everything as per your own will. मित्रांचं ऐकतील Listen to your पण friends. पास्टरांकडे येणार नाहीत, Will not come to pastor. वडिलांकडे येणार Will नाहीत not come to the की elders. मला असा इन्व्हेस्टमेंट करायचे, काय करायचं आहे. That I have to invest. What should I do? मीच मुलांना सांगतो की असं करा, इन्व्हेस्टमेंट इथं करा, इन्व्हेस्टमेंट तिथं काय काय ठिकाणी, तर मी कन्सल्टंट जे आहेत आणि इन्व्हेस्टमेंटचे त्यांना त्या लोकांकडे पाठवतो. प्रिया Sometimes I only tell them how to invest and I send them to proper consultants. तुम्हाला चांगले मंत्री देवानं दिलेत, म्हणजे सेवक देवानं दिलेले आहे, God has given you proper servants. त्यांच्याकडे या. Go to them. चुकीच्या गोष्टीमध्ये आणि तुम्ही जाऊ नका. Do not go into wrong things. देवाचा दास म्हणतो, धन्य वचन सांगतं की धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलीन चालत नाही, पापी जनाच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. And the word says, blessed is the man who walks not in the path of sinners, not sit in the seat of scornful. चुकीची मसलत प्रियानो, Wrong counsel, हालेलुया, आणि फार घातक आहे. and is very harmful. ज्या गोष्टीचं आम्हाला ज्ञान नाही त्याच्या मागे आम्ही जाणं आणि चुकीचं आहे. It is wrong to go behind something we आम्हाला have no ज्ञान, knowledge of. आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञान आहे प्रियानो, We have spiritual knowledge, पण आम्हाला विद्या आम्ही आत्मसात केलं नाही किंवा त्याबरोबर विद्येची युक्ती आमच्या जवळ नाही. but we do not have the gift of wisdom. तुम्ही आपला उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये आणा, You have 1/10 of your income, म्हणजे आकाश आणि कपाट उघडून मी मागणार नाही इतका आशीर्वाद तुमच्यावर वर्षित की नाही याची प्रचिती तुम्ही पहा. and you'll see that how I bless you, open the heavens and bless you abundantly. म्हणजे अनुभव तुम्ही घेऊन पहा. Means experience it. पण प्रियानो हे ज्ञान मला आहे I have this पण knowledge, विद्या नाही, but there is no मी त्या wisdom. अनुकरणामध्ये आणत नाही. I do not act accordingly. हा अतिशय घातक आहे. It is very harmful. परमेश्वराचं भय धरा. Have fear of the स्तोत्र Lord. संहिता याचा 34वा अध्याय 5-6 बघा बरं काय वचन आहे ते. परमेश्वराचं भय धरल्यानं वाचा. बरोबर का? 34 अध्याय. तरुण सिंहासी वाण पडते त्याची उपासना होते. वाचा ब्रदर शशिकांत. 10वं वचन पास्टर. हा वाचा, म्हणजे जे काय असेल ते वाचा. 5, 6, 7, 10 पर्यंत वाचा किंवा 7, 8, 9, 10 वाचा. परमेश्वर ज्यांनी त्याचकडे पाहिले ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश ते पावले, प्रकाश पावलेत. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाही. लज्जेने कदापि कावडणार नाही. या पामराने धावा केला या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. आणि परमेश्वराने तो ऐकला. त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याने त्याच्या संकटातून त्याला सोडविले. सोडविले. परमेश्वराचा दिव्य दूत त्याचे भय धरणाऱ्यांसमोर छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे. हळू, आता किती वचन आहे ते? 8वा. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. अनुभव घेतल्याशिवाय परमेश्वराचं चांगुलपण पाहता अनुभवता येत नाही.
परमेश्वराचा अनुभव घ्या म्हणजे काय? त्याची आज्ञा पाळून त्याचा अनुभव तुम्ही घ्या, त्याचे वचन आचरणात आणून त्याचा अनुभव घ्या. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घ्या. It says Psalms 34:5 onwards, they looked to him and were radiant, and their faces were not ashamed. This poor man cried out, and the Lord heard him and saved him out of all his troubles. The angel of the Lord encamps all around those who fear him and delivers them. Oh, taste and see that the Lord is good. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय त्याचं 5वं वचन या आठवड्याचं वचन आहे. Psalms 34:5 is the verse of the week. सगळ्यांनी वचन ते काढा आणि मी म्हटलं की सगळ्यांनी एका सुरात स्वच्छ शब्दामध्ये त्याचं वाचन करा. वा 1 2 3 वाचा. पुढं पुन्हा एकदा ते वचन वाचा. अनुभव घेऊन पहा. परत एकदा वाचा. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणखीन एकदा उच्च आवाजात. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. या वचनात आम्हाला एक स्पष्ट होतं We have one clarity to this word. की परमेश्वराचा अनुभव घेतल्याशिवाय त्याचं चांगुलपण आम्हाला चाकता येत नाही. Unless you experience God, you cannot experience His goodness. हालेलुया. Hallelujah. आणि बायबल सांगतं तुम्ही आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये आणा म्हणजे आकाश आणि कपाट उघडून मी तुमच्यावर आशीर्वादांची ओतणी करतो. मावणार इतके आशीर्वाद मी तुम्हाला तुमच्यावर वर्षतो की नाही याची प्रचिती तुम्ही घ्या. And the word says, bring 1/10 of your income into the temple and see how much I bless you abundantly. जगातली मसलत ऐकून आम्ही तो अनुभव घ्यायला जातो प्रियानो. We go experience things when we hear the counsel of the word. जिथं आम्हाला आणि काही लाभ होण्याची शक्यता नसते. And there is a low possibility of any gain. आत्मा ज्ञानहीन असणं बरं नाही. It is not good that the soul be without knowledge. उतावळ्या पायाचा मनुष्य मार्ग चुकतो. He who hastens goes astray. तसं आहे प्रियानो, ज्ञान आहे So knowledge is there, पण उद्यान आहे. but there is no wisdom. मला माहिती आहे की 10वा भाग दिला की देव मला आशीर्वाद देणार आहे. I know if I give 1/10, God is going to पण bless एवढं me. माहित असून उपयोग नाही. But it is not useful that I just know it. त्याने आम्ही अनुभवलं पाहिजे. ती कृती विद्येची उक्ती आमच्यामध्ये असणं गरजेचं The आहे. gift of wisdom needs to be in us. We should experience it. अनुभव घेणारा पुतो आणि त्याला तो चांगुलपणाचा अनुभव मिळतो प्रियानो. And those who experience Him experience His goodness. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. पुढे काय लिहिलं वाचते 6व्या वचनामध्ये. त्याचवर भाव ठेवितो. त्याचवर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो. परमेश्वराचे पवित्र जन हो. त्याचे भय धरा. परमेश्वराचे भय धरा. कारण त्याचे भय धरणाऱ्या. कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. आमेन म्हणा. आमेन. हा 34:8 onwards it says, and blessed is the man who trusts in Him. Oh, fear the Lord, you His saints. There is no want to those who fear Him. परमेश्वराला आणि देवाचे पवित्र जन हो. परमेश्वराचं भय धरा कारण त्याचं भय धरणाऱ्याला काही ऊन पडत. Oh, fear the Lord, you His saints. There is no want to those who fear Him. आणि म्हणून प्रियानो आमच्याजवळ सर्व काही मुबलक असावं. So we should have everything in मग abundance. सर्व गोष्टींचा अनुभव घेऊन उपदेशक म्हणतो आता सर्व काही तुम्ही ऐकलेलं आहे. आता सर्वांचं सार हेच आहे. परमेश्वराचं भय धरा, त्याची आज्ञा पाळा, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. And the conclusion is obey and follow the will of God. That is our only duty. हालेलुया. Hallelujah. उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय त्याचं 13 वचन. आता सर्व काही तुम्ही ऐकले. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की. सर्वाचं सार हे की देवाचे भय धर. सर्वाचं सार काय आहे? देवाचे हे सगळं काय तुम्ही ऐकलंय. 12व्या अध्यायापर्यंत सगळं काय तुम्ही ऐकले. आता सर्वाचं सार हे सगळं काय तुम्ही ऐकलं. आता सर्वाचं सार हे की परमेश्वराचं भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. हालेलुया. हालेलुया.
In Ecclesiastes 12:13 it says, "Let us hear the conclusion of the whole matter. Fear God and keep His commandments, for this is man's all." आता तुम्हाला आणि श्रीमंत होण्याशी सुद्धा आणि काय केलं पाहिजे तर देवाची आज्ञा मान्य करून पाळणं गरजेचं. Even to become wealthy, you have to follow the commandments of the Lord. तू आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने आपल्या देवाचा सन्मान कर. Honor your Lord with the first fruits of your income. तू आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये आण. 1/10 in the temple, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुला मिळणार. means you'll receive the blessings पण of God. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय आणि त्याचा 8, 9, 10 वचन वाचा. आता जरा वाचा वाचा. हे तुझ्या देहाला आरोग्य हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्वासे होईल. हाडांना सत्वासे होईल. तू आपल्या द्रव्याने तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. परमेश्वराचा सन्मान कर. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने तुझी भरतील. कोठारे समृद्धीने भरतील. तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. भरून वाहतील. It says in Proverbs 3:8 onwards, "It will be health to your flesh and strength to your bones. Honor the Lord your God with possessions and with the first fruits of all your increase. So your barns will be filled with plenty and your vats will overflow with the new wine." या ठिकाणी बायबल म्हणतो तो आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. It says, "Honor the Lord with your possessions and with the first fruits of all your increase." तो आपल्या द्रव्याने म्हणजे आपल्या पैशाने Possessions means your money. आणि आपलं जे उत्पन्न त्याच्या प्रथम फळाने And the first fruits of your increase, परमेश्वराचा सन्मान कर. honor your God. हे जेव्हा आम्ही देवा अशा पद्धतीने देवाचा आम्ही सन्मान करतो When we honor God in such a way, तुझी कोठारे समृद्धीने भरतील. your barns will be filled with plenty. हालेलुया. Hallelujah. कोठार तुडुंब Your भरतील. barns will be filled with plenty. त्यानंतर मी पाहतो तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. And your vats will overflow with new wine. काय केल्यानं होणार आहे? How will this happen? तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. Honor the Lord with your possessions and with the first fruits of your increase. आध्यात्मिक इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला सांगत I'm आहे. talking about the spiritual investment. आणि देवाचं वचन सत्य आहे. And the word of God is ते true. कार्य करायला प्रबळ आहे. It is mighty to कारण do ते a work जिवंत वचन आहे. because it is a living मग word. वचन जर आम्हाला सांगतं So the word is saying, तू आपल्या द्रव्याने you with your तू possessions, आपल्या पैशाने with your money, आपल्या देवाचा सन्मान तू कर. honor your Lord. आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने तू त्याचा सन्मान कर. Honor the Lord with your first तुझी fruits. कोठारे समृद्धीने भरतील. Your barns will be plenty. तुझी द्राक्षकुंड नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. Your vats will overflow with new wine. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. इन्व्हेस्टमेंट Investment. सध्या फार अतिशय जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. It is an extremely important topic कारण लोकांकडे पैसा पण खूप झालेला आहे. because now people have a lot of money. मग पैसा खूप झाल्या म्हणून योग्य इन्व्हेस्टमेंट करायची नाही. So if you have money, they do not invest wisely. हा पैसा अजून कसा वाढेल? How will I increase my money? माझा 50,000 रुपये पगार आहे. If I have 50,000 salary, कुठं 5,000 रुपये आम्ही देवाच्या भांडारामध्ये आणा. where I should bring the 5,000 in the temple, 500 रुपये आणले दशमांश बाद झाला. I'll bring 500 as a tithe. 5,000 मी शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. I'll invest 5,000 in share markets. 2 महिन्यात माझे 500चे आणि 5,000चे 10,000 होणार आहेत. And in 2 months, my money will increase from 5 to ते 10,000. 5,000 सुद्धा जातात, 10,000 सुद्धा जातात. गुंतवणूक चुकीची आहे. The investment is wrong. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. तुम्ही देवाचं चोरता You steal from God आणि स्वतःचा फायदा पाहता. and seek your own good. आणि देवापासून काही लपलेलं आहे का हो? And is anything hidden from ही God? देवाची आज्ञा आहे. This is the commandment of God. तुम्ही आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये आणा. Give 1/10 of your income to the Lord. आपल्या द्रव्याने आपल्या देवाचा सन्मान तुम्ही करा. Honor the Lord with your possessions. देवाचं ते देवाला द्या. Give what belongs to God. देव तुम्हाला देणार आहे. God will give it to you. हालेलुया. Hallelujah. आमचे पास्टर मला नेहमी सांगायचे की बा पैशाचं झाड आम्ही लहानपणी व्हायला का माझ्याकडे काय वडील म्हणतो माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे का तुला मागितले की द्यायला. We might have heard in our childhood that do I have a money tree that I give you money whenever you ask. हालेलुया. मग त्यावेळेला ते गुज आम्हाला आमच्या पास्टरांनी शिकवलं So होतं one mystery our pastor taught आणि us, ते आजपर्यंत आम्ही पाळत आलेलो आहोत. and we are following that since माझ्या बरोबर this जे day. जे पास्टरांच्या बरोबर होते त्या काळामध्ये आमच्या उमेदवारीच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक जण ते फॉलो करतो प्रिया. And everyone in our generation was following it. आणि अक्षरशः शब्दशः आमच्याजवळ पैशाचं झाड आहे.
And as per the exact word, we have the money tree now. माझ्या मुलाने मला काय मागितलं की लगेच मी त्याला देतो. Whatever my son asks, I give him. हा, मग तो जर मला म्हटला की तुमच्याकडे काय पैशाचं झाड आहे का बाबा तुम्ही लगेच मला देता, And he asks, do you have the tree of money that you give me immediately? तर मी काय म्हणणार आहे, Then what will I say? हो आहे. Yes, I do have it. हालेलुया. आणि तुला सुद्धा आता ते पैशाचं झाड मी लावायला शिकवणार आहे. And I'm also going to teach you how to plant that आमेन tree. म्हणा का. हालेलुया. प्रियानो, देवाचं ते देवाला द्यावं. Give what belongs to God. मी खूप वर्षापासून जसं तारणात आलो तसं मी आणि देवाच्या कृपेनं पवित्र तुम्हाला देवाच्या गौरवासाठी सांगतो आलो. And I tell you for the glory of God. जे अर्पण दर रविवारी आपण चर्चमध्ये आणतो अर्पण दशमांशाच्या व्यतिरिक्त, All the offerings except tithe that we bring. दरवर्षी नव्या आणि पहिल्या रविवारपासून मी त्या अर्पणामध्ये वाढ करतो प्रियानो. From every first day, I increase my offering. ते मी वाढवतो. I increase it every कारण year. देवानं माझ्या मागच्या संपूर्ण वर्षामध्ये मला माझी उन्नती केलेली आहे. Because for all the years, God has given me increase. आणि जवळजवळ 25 वर्ष झालं हे मी करत आहे. And for 25 years, I'm doing that. आणि त्याचे अनुभव मी घेत आहे. And I'm experiencing म्हणून it. मी अनुभवानं म्हणतो माझा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. So with experience, I say that my God is good and His mercy आणि endures प्रियानो, forever. जे मी करतो ते तुम्हाला मी करायला सांगतो. And what I do, I tell you to do जे मी that. अनुभवलं ते तुम्हाला अनुभवायला यावं यासाठी मी तुम्हाला I सांगतो. tell you that what I experience, you experience it आम्हाला as well. पैशाची गरज आहे म्हणून तुम्हाला सांगत I नाही. do not tell because we need देवाला money. पैशाची गरज आहे म्हणून तुम्हाला दशमांश आणायला सांगत I नाही. do not tell you to bring money because God तर ही needs it. देवाची आज्ञा आहे. This is the commandment of त्याच्या God. मंदिरामध्ये अन्न असं म्हणून ते तुम्ही करा. You bring it in this temple. त्याचा सन्मान होतो म्हणून तुम्ही आपल्या द्रव्य आणि देवाच्या भांडारामध्ये आणा. Bring your possessions because you honor God. आणि ही तुमची 100% 1000% खात्रीची गुंतवणूक आहे. And this is 100% guaranteed investment. विश्वासणाऱ्या आई वडिलांना तुमची मुलं जर कमवते असेल तर त्यांना पहिल्यांदा हे शिकवा की पहिला 10वा भाग बाजूला काढा. And all the parents teach our children to give 1/10 of their income to the Lord. पगार आले की महिलांचं पहिलं काम असतं It is the job of पेपरचं women बिल, first. दुधाचं बिल. आता ते पहिल्या स्थानावर नाही, आता टीव्हीच केबलचं बिल, There are various kinds of bills to be paid. डिश टीव्हीचं बिल, मोबाईलचं बिल, The mobile bill, नवऱ्याचं मोबाईल, माझा मोबाईल, 2 लेकरांचे मोबाईल, त्यांची बिल. different types of bills, the mobile and TV bills. मग खाली दुधाचं किराणाचं. And then about the grocery bills. हल्ली अन्न वस्त्रापेक्षा त्याला जास्त किंमत आलेली आहे. Nowadays, these things are given more importance than काही grocery. नसलं तरी चालेल, डिश घरात पाहिजे, डिश टीव्ही. If nothing is there, it's okay, but I want a dish TV. काही नसलं तरी चालेल, मोबाईल आमच्या हातामध्ये पाहिजे. No matter what, I want a mobile. चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. I want a good quality स्मार्ट mobile. मोबाईल पाहिजे. A smartphone. आणि आमच्या गव्हर्नमेंटने सुद्धा आनंदाची बातमी दिलेली आहे. And it is, we have given good news. गॅस वगैरे ते स्वस्त करायच्या ऐवजी मोबाईल स्वस्त केलेले आहेत. And they have made mobiles cheaper instead of the gas. अहो, 10,000 रुपयाचा मोबाईल तुम्ही 35,000 केला तरी लोक घेणारच आहेत. And if you increase the price of a mobile phone of 10,000, 35 people will buy पण it. 500 रुपयाचा सिलेंडर 1200-1100 केला तर घेताना गरीब लोकांना त्रास होणार आहे. But it is a problem to the poor if you increase the price of the gas. सेन्स जो आहे मानवाला राहिलेला नाही प्रियानो. The people have lost आम्हाला sense. काय करायचंय ते आम्हाला समजत नाही. We do not understand what we should do. मोबाईल स्वस्त केलेले आहे. They have made mobiles त्यांना cheaper माहिती आहे ह्यांनी लोक तरुण पिढीला खुश केलेली सगळी मतं आम्हाला मिळणार आहेत. because they know that if we make the younger generation glad, we पण will प्रियानो, get आम्ही our पाहतो votes. की आम्हाला कशाला महत्व द्यायचं आहे. But what do we give importance या to? सगळ्या गोष्टी आमच्याकडे लिस्ट मध्ये असतात प्रियानो. We have all these things on याचं the बिल, list. त्याचं बिल, त्याचं बिल, त्याचं बिल, त्याचं बिल. Various kinds of bills. आणि मग उरलं तर देवाला द्यायचं. And if you have spare, then give to God. हालेलुया, अशी पद्धत आहे प्रियानो. This is the condition. मी माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये बघतो की जे अतिशय तुटपुंज त्यांची इन्कम आहे, I see in these years that anyone who has a very little income म्हणजे अक्षरशः धुणं भांडी करणारे ज्या महिला आहेत, and the women who work in households, आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग न चुकता बरोबर वेळच्या वेळेला त्यांचा येतो they give the 1/10 of their income timely, आणि आनंदाने ते देतात. and they give it gladly. कुठल्या प्रकारचा चेहऱ्यावर कुठल्या प्रकारची आणि त्रासलेला नसतो, काही नसतो And प्रिया. it is not troubled or anything. आता असं काम करणाऱ्या चांगला पैसा कमवणाऱ्याला जर तो हवालदिल होतो सगळ्या आणि महागाईनी, तर अशी व्यक्ती कशी असली पाहिजे, निराश असली पाहिजे. And if a rich person becomes sad, so this kind of person should become even sad. पण अशा व्यक्ती आनंदाने देतात प्रियानो. But such people give it आणि gladly, सर्व काही खुश आहे. and everybody is happy. कसं आहे सिस्टर? How are you, sister? चांगलं आहे. Everything is good. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, हे कुठून येतं?
Where does this come from? देवाचं भय, Fear of God, देवाची आज्ञा. commandments of God. म्हणून आम्ही देवाचं ते देवाला देणं गरजेचं आहे, Important we give what belongs to God. म्हणजे आम्हाला आशीर्वाद मिळणार Then we आहे. receive blessings. तुझी आणि तुम्ही आपल्या द्रव्यानं परमेश्वराचा सन्मान करा. Honor the Lord with your possessions आपल्या आणि उत्पन्नाच्या प्रथम फळाने त्याचा सन्मान करा, and honor Him with the first fruits of your म्हणजे increase. तुम्हाला आशीर्वाद मिळणार Then आहे. you'll receive ही blessings. खात्रीची गुंतवणूक आहे प्रिया. This is a guaranteed तुम्हाला investment. कधी कमी पडणार You will नाही. never lack तुमच्या anything. हजारो पिढ्यांवर आशीर्वाद ओतणारा तो देव He आहे. blesses thousands generations. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. इन्व्हेस्टमेंट पहिली तुम्ही आध्यात्मिक शिका, Learn the spiritual investment first. मग तुम्हाला जगातली इन्व्हेस्टमेंट करायला बुद्धी येईल, ज्ञान येईल, चातुर्य येईल. And then you'll receive knowledge and wisdom for the worldly investment. नाही तर काय उपयोग नाही प्रिया. Else there's no use. अनेक लोकांनी पाहिले शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले, मग त्याच्यामध्ये ते आणि ते लॉस झालेले आहेत. And many people have experienced that invest in share market and they have तो faced loss. लॉस भरून काढण्यासाठी कर्ज काढत आहेत. And to recover that loss, they take out debt. मग ते कर्जात ते पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालेले आहेत. So investing that money into that share तिथेही market. लॉस आहे And there is loss there आणि as well. कर्ज वाढत आहे. And the debt is increasing. साधी सोपी सुरळीत गोष्ट देवाने सांगितली. Lord has told a simple thing. आपल्या द्रव्यानं देवाचा सन्मान कर. Honor the Lord with your possessions. आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये तो आण. Bring first tenth, 1/10 of your म्हणजे offering. आशीर्वाद देतो की नाही याची प्रचिती तू पहा. You see how I bless you abundantly. आणि आमचा देव काय मनुष्य नाही की त्यांनी खोटं बोलावं. And our God is not man that he should lie. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. जरा जोरात टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. देव आम्हाला तृप्त करणारा देव आहे. Our God is the God who satisfies आम्हाला us. धनवान करणारा तो देव नाही. He is not a God who makes us आम्ही prosperous. धनवान असावं देवाची इच्छा आहे, It is the will of God that we be पण आम्ही prosperous. आध्यात्मिक दृष्ट्या धनवान असावं. We should be spiritually prosperous. देवाच्या वचनाची खात्री ही खरी संपत्ती, हे धन आमच्यामध्ये असणं गरजेचं And आहे. it is a rich, and that is a true well that we have the word of God. तुमचा आत्मा ज्ञानानं भरलेला असणं फार गरजेचं Your आहे, spirit should be filled with knowledge. म्हणजे तुम्हाला आशीर्वाद And then मिळणार you'll आहे. receive blessings. हालेलुया. Hallelujah. तरतूद आम्ही करावी प्रियानो. We should provide. पहिली गोष्ट आम्ही पाहिले वरदान काय मागायची. First we saw what blessings to दुसरी ask. गोष्ट आम्ही स्वकीयांची तरतूद आम्ही करणं गरजेचं That we आहे. should, second is provide for आणि our own. तिसरी महत्वाची गोष्ट आज आम्ही पाहत आहोत. लोकऋषीवर्तमानाचा 3रा अध्याय आणि त्याचं 14वं वचन. योहान बाप्तिस्मा करणारा योहान शिपायाला काय आणि त्या ठिकाणी बोध करतो पहा. शिपायाने त्याला विचारले, शिपायाने त्याला म्हणजे योहानाला विचारले, आम्ही काय करावे? आम्ही काय करावे? त्याने त्या सांगितले, कोणावर बलात्कार करू नका व कुभांडाने काही घेऊ नका. परत एकदा वाचा. शिपायाने त्याला विचारले, शिपायाने त्याला विचारले, आम्ही काय करावे? आम्ही काय करावे? त्याने त्या सांगितले, कोणावर बलात्कार करू नका, कोणावर बलात्कार करू नका व कुभांडाने काही घेऊ नका. कुभांडाने काय घेऊ नका. आपल्या पगारात तृप्त असा. आपल्या पगारात तृप्त असा. हालेलुया. हालेलुया. सगळे पगारवाले म्हणतील आपल्या पगारात तृप्त असा. आमेन. म्हणा जोरात. आपल्या पगारात तृप्त असा. माझ्या पगारात मी तृप्त राहील. माझ्या पगारात मी तृप्त राहीन. हालेलुया. हालेलुया. आता पगारातली तृप्तता कशी मिळते पहा. We'll see how we receive the satisfaction of the salary. किती लोकांना तुमच्या पगारात तृप्तता हवी आहे? How many of you want satisfaction in your wages? सगळ्यांना पाहिजे बरोबर. मग तृप्तता म्हणजे काय केलं झालं आता 1 तारीख आली, काय काय लोकांचं 10 तारखेपर्यंत सगळं नील. Salary comes in at the 1st of the month and it is over by the 10th. मग 12 तारखेपासून मग जरा चणचण चालू होती. So from the 12th day of the month there is problems. 25 पासून मग महिना अखेर. And after 25th of the month there तुम्हाला is माहित month नाही का end. महिना अखेर चालू आहे. Do you not know this month end? म्हणजे तृप्तता संपलेली बरोबर. महिना अखेर आले की मग मनुष्य निराशेने म्हणतो की नाही महिना अखेर चालू आहे आता कुठनं देऊ पैसे. Means satisfaction is over. The person says that is the month end. कुणाचं जर देणं असेल तर मग त्या देणे करायला तो म्हणतो आता महिना अखेर आहे कुठून देऊ या 1 तारखेला. He says to the debtor that I don't have anything because it's month end. I'll give you next month. तृप्तता सर्व काळ टिकली पाहिजे. And satisfaction should sustain. आणि ज्याला पगारात तृप्त राहायचं And आहे the one who has to remain content with the त्याने wages. पहिली गोष्ट The first thing, आपल्या पगारातला देवाचा हिस्सा देवाला द्यायचा. give what belongs to the Lord. हालेलुया. कारण तृप्त करणारा कोण आहे?
Because who is the one who satisfies? कोण आहे तृप्त करणारा? Who satisfies देव us? आहे. God हालेलुया. does. मग देव तृप्त त्यावेळेला करेल जेव्हा तुम्ही त्याच्या आज्ञा पाळणार आहात. So God will satisfy you only then when you follow His मी commandments. सांगतो ते योग्य आहे का? Is it correct? वचनातून सांगतोय, माणसं सांगत नाही. तृप्त करणारा देव आहे. God is the one who satisfies. आणि मग तुम्हाला जर तृप्तता हवी तर त्याच्या आज्ञा तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. If you want satisfaction, you need to follow His मग commandments. पगाराची तृप्तता दुसरा पगार हातात येईपर्यंत ती असली पाहिजे. So your satisfaction with the wages should remain for the next salary. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? For that, what you have to do? तुमच्या पगारात तृप्त राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? Be content with your wages. तुमच्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये लगेच आणा. You have to bring 1/10 of your income in the temple. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात द्यायचा असेल जोरात म्हणा हालेलुया. आता 10वा भाग कसा द्यायचा? How should I give 1/10 now? मला 25,000 रुपये पगार आहे. If I have 25,000 salary, माझे EMI भरपूर आहेत. I have a lot of EMIs. बायकोच्या मोबाईलचा EMI, माझ्या मोबाईलचा EMI, EMI for my wife's phone and my phone. स्पोर्ट्स शूज मुलाला घेतले त्याचा EMI. EMI of the sport shoes for आता my kid. सगळे EMI कारण ऑनलाईन आहे ना. Everything is EMI because it's मग online. EMI ची लोकांना इतकी सवय लागलेली आहे People have become so habitual की to आम्ही त्या EMIs. काळामध्ये ऋतूत चालले हे कळतच नाही. We are not understanding that we are going deeper in it. मग EMI. So all EMIs, आता काय करायचं या गोष्टीला? what should we do about this? 25,000 रुपये पगार आहे. I have 25,000 salary. हातात मिळतो 2,000. I receive 2,000 in hand. आता सरकारी बँकेत जर तुम्ही कर्ज काढायला गेला म्हणजे अधिकृत चांगल्या याच्यामध्ये जर कर्ज काढायला गेला If you go to take out a loan in a government bank, हा तर ते बँकवाले पहिल्यांदा तुमचा पगार पाहतील. the bankers first check your salary. त्याच्यामध्ये तुमचे कटिंग किती आहे पाहतील. They will check your deductions. मग बँकेत तुम्हाला कर्ज दिलं अमुक अमाऊंट तर त्याचा हप्ता एवढा असेल मग तो हप्ता जाऊन तुमच्या फॅमिलीचा चरितार्थ चालेल की नाही ती अमाऊंट तुमच्या अकाउंटला बचत आहे की राहील की नाही हे ते पाहतात. प्रिया And the check after paying all the EMIs, will you be able to fend for your family? फायनान्सर ते पाहत नाहीत. They do not look at the finances. कर्ज पाहिजे If you want a debt, या come. त्यांना माहिती आहे वसूल कसे करायचे. They know how to get मग it अनेक repaid. लोक अशा फायनान्सर मध्ये पूर्ण अडकलेले आहेत. So many people have been stuck in this situation. आणि कशासाठी कर्ज झालेलं आहे? And why do we take out a loan? हव्यास विलासी जीवन, For leisure, चांगला मोबाईल for a पाहिजे, good phone, चांगले वस्त्र पाहिजे, good clothes, चांगला मोबाईल पाहिजे, a good phone, चांगला मोबाईल, a good mobile, चांगली वस्त्र, good clothes, ऑनलाईन जेवण आलं पाहिजे, and food should come online. दुपारी पिझ्झा आला पाहिजे, In the afternoon you have one संध्याकाळी pizza, बर्गर आला पाहिजे. evening burgers. एक पिझ्झाची किंमत 500 रुपये The price of one pizza is 500. आणि घरामध्ये आईनं थालीपीठ केलं तर त्याची किंमत 50 रुपये. And whatever mothers prepared, the price of that is 50 पण rupees. मुलांना आईच्या हातचं थालीपीठ आवडत नाही. But children do not like the food that a mother has मशीन prepared. मध्ये तयार केलेला पिझ्झा आवडतो. They like the food that is prepared in the machine. हा मग त्याच्यासाठी आपला पैसा इतका जातो. So you spend your money for that. मग त्यांचं काय एकदा ऑनलाईन तुम्ही मागवलं So if you order something ते once तुमच्याकडे online, ऍप असतं ते you have that app, मग त्या ऍप वर सारख्या जाहिरात येतात. and you always get that संडे advertisement ही ऑफर, on Sundays. This एवढे offer. पिझ्झा घेतले की एवढं फ्री. If you order this much pizza, you त्याच्याबरोबर get this कोल्ड many ड्रिंक्स free. येतं. You'll receive तुमच्या complimentary लिव्हरला drinks. डॅमेज करणारा पदार्थ, द्रव्य पदार्थ, It will damage your liver. That लिंबू substance. सरबत आई दिलं त्यांना पिणार नाही. And the lemon juice that a mother will give, you'll पण not ते drink कोल्ड that. ड्रिंक्स पिणार. But you'll drink the मस्त cold त्या drink. ग्लास मध्ये हालून You'll drink it very nicely in the इथं glass. आमचा पैसा जातो. We spend our money in this जे way. काय आम्ही घेतो Whatever we buy, ते सर्व नाशाकडे जाणार आहे. everything is going to मग destruction. असे पदार्थ खाऊन So by eating such आजार things, वाढतो. we have more diseases, मग उरलेले पैसे दवाखाना डॉक्टर. and the remaining money goes in the hospitals. हालेलुया. फिरून आम्ही सगळं शून्यावर येतो. We go around and come to zero. त्याचं कारण आम्ही देवाचं ते देवाला दिलं नाही. The reason being we do not give what rightly belongs to हालेलुया. God. हा घरचं खा. Eat what is prepared at home. तरुण पोरांनो Young children. आणि हे मुलांनाच मी दोष देत नाही याच्यामध्ये आता आया फार आगाऊ झालेल्या आहेत. I do not just accuse children, I also blame the mothers. आळशा आगाऊ म्हणण्यापेक्षा आळशी झालेले. Mothers have become smart. काही करायचं नसतं टीव्हीच्या समोर बसायचं असतं आणि मग अरे आता भूक लागली आता नाही मला वेळ जा मागो काहीतरी. And mothers have become lazy. They say, I do not have time, just order it. आणि मग मुलं तर काय पडत्या फळाची आज्ञा.
And children listen to that immediately. मग काय मागू? So what should I order? मागव, तुला पण काहीतरी मागव, मला पण Order what you like and what I like as well. हालेलुया. किती पैसा आमचा वाया जातो How much money do we spend? आणि का जातं? And why do we spend? सुज्ञपण नाही. We do not have knowledge. सुज्ञपण का नाही? Why do not we have wisdom? आत्म्यानं भरलेलं नाही. We are not filled with the Spirit. कारण आत्मा ज्ञानहीन असावा हे बरे नव्हे. Because it is not good that the Spirit मग be तो without knowledge. समंजसपणाचा आत्मा माझ्यामध्ये नाही. So we do not have the Spirit of तो understanding. सुज्ञानाचा आत्मा माझ्यामध्ये We नाही. do not have the Spirit of तो wisdom, सुसंकल्पाचा आत्मा माझ्यामध्ये नाही. of good counsel. त्यामुळे पगारामध्ये तृप्तता नाही. So no satisfaction with your wages. पगारामध्ये तृप्त राहा. Be satisfied with your wages. त्याच्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये आणा. For that, give 1/10 of your income to the Lord. दर रविवारची जी अर्पण आहे ती तुमच्या देवाच्या भांडारामध्ये तुम्ही आणा. And the offerings of every Sunday bring to the Lord. अर्पणाची अमाऊंट कमी कमी होऊ देऊ नका, वाढवा प्रियानो. Let not your amount of offering decrease, but let प्रियानो, it be त्या increased. अर्पणामध्ये त्या अर्पणाच्या त्या बॅग मध्ये फाटलेल्या नोटा पण येतात. And there are many torn notes in the offering bag. आणि ज्या नोटा बाजारात चालत नाहीत अशा नोटा ते आणतात. And the notes that do not work in the outside world, the people bring it here. लंगडा पशु देवाला आवडत नाही. And God does not like such things. हालेलुया. हग्गईच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय पहा. पहिला अध्याय वाचा, 5, 6, 7 वाचा जरा. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करीता, तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते. पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची ताण भागत पण नाही. तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालिता, तुम्ही कपडे घालता, पण त्यांनी तुम्हास उभे येत नाही. त्याने तुम्हाला उब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून, मजुरीने पैसा मिळवून, जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो, जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. हालेलुया. In Haggai 1 and 5 onwards it says, Now therefore thus says the Lord of hosts, consider your ways. You have sown much and bring on little. You eat but do not have enough. You drink but you are not filled with drink. You clothe yourselves but no one is warm. And he who earns wages to put into a bag with holes. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत आहे, Here the scripture says, पवित्र शास्त्र या ठिकाणी आम्हाला सांगतोय, कारण पहा, हबक्कूक हग्गई वाचलं नाही का? परत एकदा वाचा. परमेश्वर म्हणतो, आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. तुम्ही पुष्कळ पेरणी तुम्ही करीता, पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची ताण भागत नाही, म्हणजे तृप्त होत नाही. तुम्ही कपडे घालता, पण त्यांनी तुम्हास उभे येत नाही. तुम्ही उब येत नाही. मजुरीने पैसा मिळवून, मजुरीने पैसा मिळवून, जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. हालेलुया. या ठिकाणी बायबल सांगतो, तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. It says you have sown much but you bring in little. कारण सगळं EMI ला जातं. Because everything goes in EMIs. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. You eat but are not कारण satisfied. नको ते खातं. Because you eat, that's not important. जिभेचे चोचले करण्याकरता. Just eat for leisure. तुम्ही कपडे घालता पण त्याने तुम्हाला उब येत नाही. You clothe yourselves but have no one is तुम्ही warm. पिता पण तुमची तहान भागत नाही. You drink but you are not filled with drink. काही होत नाही. Nothing happens. तुम्ही पाणी पित नाही, कोल्ड ड्रिंक्स पिता, मग कसे तहान भागेल तुमची? If you do not drink water but cold drink, how will your तुम्ही thirst be खाता पण satisfied? तुम्ही बर्गर खाता, पिझ्झा खाता, कसं तृप्त व्हाल तुम्ही? How will you be satisfied if you eat burgers and तुम्ही pizzas? कपडे घालता पण ऊब कशी येईल? You wear clothes, how will you be warm? कारण तुम्ही जे कपडे घालता ते कपडे देवाच्या मंदिराला न शोभणारे घालता. आमचं शरीर देवाचं मंदिर आहे. Because you wear clothes that do not honor God. Your body is a temple of God. ऊब येत नाही. You do not receive warmth. काय तरुण मुलं मुली तर ते कपडे दर रविवारी जातात, शनिवारी जातात आणि कपडे घेऊन येतात. Some youths go every weekend and buy clothes. घालतात पण काही समाधान नाही. They wear but no satisfaction. म्हणजेच काय ऊब येत नाही. Since there is no warmth, काढून फेकून द्यायचे, they remove and throw it away. दुसरे आणायचे, Bring in new. सगळं करतात. Everyone does पण हे that. सगळं करून काय होतं? What happens by doing बायबल या this? ठिकाणी सांगतं, Word says, तुम्ही पैसे मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत, it is like he who earns wages to put into a bag with holes. खाली सगळं चाललंय गळून.
Everybody is disappearing. तुम्हाला वाटतं मी खूप कमवतोय. You think I'm earning a lot. हालेलुया. म्हणून प्रस्तुत युगातल्या धनवानाला सांग की तो उघडा वागळा आहे. So tell the one that he has without clothes. तुमचं पॅकेज 20 लाख आहे वर्षाचं. If your package is 20 lakhs per पण year, असं जर जीवन but असेल if your life is such, तर भोक पडलेल्या पिशवीमध्ये तुम्ही टाकलेला आहे. you're putting your money into a bag with holes. मागे वळून पाहिलं, पिशवी उघडली, रिकामी. If you turn back and open your bag, there's no money in it. हालेलुया. Hallelujah. म्हणून तुमचा पगार समजा 25,000 असेल, If your salary is 25,000, तर मग सगळे कट होईन 2-3 हजार रुपये तुमच्या हातामध्ये येतात. so you have 2,000 after all the EMIs and cuttings. मग परत विषय येतो की आता 2-3 हजारातला परत याच्यामधला 300 रुपये दशमांश द्या, मग राहणार काय माझ्याकडे? परत दर आठवड्याला पण रविवारी असला द्यायचा आहे. And there is a question: if I give 300 out of this, how will I even provide for offerings? आणि मग देवाला द्यायला उदासीन. And there is no money to give to the Lord. तुमचा पगार 25,000 असेल If your salary is आणि 25,000, तुम्ही योग्य पद्धतीने पैशाचा विनियोग करत असाल and if you manage your आणि money wisely, सगळं कटिंग वगैरे होऊन तुमच्या हातात 18,000 रुपये पडत असेल, and after all the deductions you have तर 18,000 in तुम्हाला hand, 18,000चा दशमांश नाही द्यायचा. you do not have to give the तुमच्या tithe of टोटल 18,000. तुमच्या टोटल पेमेंटवर दशमांश द्यायचा. You have to give the tithe of your total income. तुमचा ऑन पेपर पगार किती आहे? What is your income on paper? 25,000. 25,000. मग त्याचा दशमांश तुम्हाला किती द्यायचा आहे? How much you have to offer tithe? किती द्यायचं रोहित? 2,500. माझ्याकडे बघ. 2,500. 2,500. मग कटिंग होऊन तुम्हाला 1,500 मिळो, 17,000 मिळो, 18,000 मिळो, 20,000, तुम्हाला द्यायचं किती? So 2,500. no matter the deductions, you have to give मग 2,500. हे जे 2,500 आहेत, This 2,500, देवाचे ते देवाला, give God what belongs to God. तुमच्या पगारात तुम्ही तृप्त राहणार 100%. You will be 100% satisfied with your wages. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पण देवाचं चोरून But if you steal from the Lord, तुम्ही जर काय करायचा प्रयत्न केला, try doing तुम्ही something, तुमच्या पगारात तृप्त होणार नाही. you will not be content with your wages. हालेलुया. Hallelujah. हा, तृप्त होणार You will नाही. not be content. तुमच्या पगारात तृप्त असा. Be satisfied with your wages. मग तृप्त राहण्यासाठी पहिली गोष्ट आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये आणा. First thing to be content is bring 1/10 of your दर income. रविवारची अर्पण देवाच्या भांडारामध्ये व्यवस्थित आणा. Bring proper offerings every Sunday. विधवांचा मी पाहतो कैवार घ्या. And back those who are widows. बंधूला मदतीची गरज आहे, मदत करा. If a brother is in need, help ह्या him. सर्व गोष्टी आहेत तुम्हाला श्रीमंत करणाऱ्या All these things will make you किंवा तुम्हाला prosperous. तृप्त करणाऱ्या. Or they will satisfy तुम्ही you. पहाटे सुटता, You wake up in the उशिराने morning विश्रांती घेता, and you sleep late. व कष्ट करून अन्न खाता, You labor and पण eat. तुमचं हे करणं व्यर्थ आहे. Everything is vanity. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते. He gives to his beloved everything in his sleep. तुमची प्रत्येक गरज देव आपल्या संपत्त्यनुरूप त्याच्या भांडारातून तो पुरवेल. And God is going to satisfy with all your needs according to the riches of his glory. तुमची गरज पुरवणारा तो देव आहे. He's a God who satisfies your needs. हालेलुया. Hallelujah. पण ही कधी होणार आहे? But when does this ही happen? तृप्तता कधी येणार आहे? When do we receive this तर satisfaction? प्रियानो, तृप्तता त्यावेळेला येईल ज्यावेळेस तुम्ही त्या उत्पन्नाचा देवाच्या आज्ञेप्रमाणे विनियोग कराल. When you manage your money according to the will of God, then you'll be content. पहिला देव, First God. देवाचं ते देवाला द्या. Give what rightly belongs दुसरी to गोष्ट, God. तुमचं कुटुंब, तुमचे स्वकीय म्हणजे आपली लेकरं व आपली पत्नी, पुरुषांनो पत्नी, लेकरं आणि त्यांची तरतूद आम्हाला करायची आहे. Second things, manage your family, your kids and your wife. आई बापांनी मुलांसाठी संग्रह करायचा असतो, मुलांनी आई बापांसाठी नाही. And parents should make effort for the children, not kids for their parents. मुलांच्या डोक्यावर कर्ज ठेवू नका. Do not put a debt on your children's heads. पाळकीन बाई आता 2 वर्षांनी रिटायर्ड होणार आहेत. And Sister Maya is going to be retired in 2 years. दररोज संध्याकाळी की 1-2 दिवसांनी माझ्या जवळ येते, ते त्या मला म्हणते की मला हे सगळं रिटायर व्हायच्या अगोदर हे सगळे कर्ज नील करायचे आहेत बरं का, पोरांवर काय कर्ज राहता कामा नये. And she comes every day and tells, I want to repay these loans and I don't want anything to be kept for my जे children. काय मुलांचं आहे मुलांना देऊन रिकामं व्हायचं. Give what belongs to the kids. म्हणजे आमच्या नंतर देणार आहे, लगेच देणार नाही. कोण नाही नाही तर I'm going to give everything after we are gone, not now immediately. म्हणजे कर्ज नकोय प्रिया. We do not want debt. हालेलुया.
मुलांवर कर्ज करून ठेवू नका Do not put a debt on your children's आणि heads. मुलांवर अवलंबून आयुष्य जगू नका. And do not live a life dependent on your kids. तुमच्यावर मुलं अवलंबली पाहिजे. Make the kids be dependent on तुम्ही you. चांगलं ते पेरा. You sow rightfully. तुमची मुलं स्वतःच तुम्हाला म्हणतील आता तुमची पेन्शन राहू द्या तशीच बँकेमध्ये, मी आहे तुमचा मुलगा सांभाळायला. Your child himself will say, keep your retirement money late, your pension I'll take care of you. हे कधी होईल प्रियानो? When will this जेव्हा happen? त्यांना तुम्ही आध्यात्मिक गोष्टी शिकवा, When you will teach spiritual things to देवाचं them. भय त्या घराला शिकवा, You will teach the fear of God. देवाच्या आज्ञा पाळायला शिकवा. You will teach to follow the commandments of पहिली God. गोष्ट काय करायला पाहिजे? 2 वरदान. मला गरिबी नको, मला श्रीमंती नको. First thing, 2 blessings, neither poverty nor riches. हालेलुया. दुसरी गोष्ट काय मी पाहिली? Second thing, तरतूद. proper management. पहिले तिमोथी 5:8 तरतूद. तिसरी गोष्ट आम्ही काय पाहिली? पगारामध्ये तृप्तता. Third thing, being content with your wages. हालेलुया. उपदेशकाचं पुस्तक याचा 7वा अध्याय त्याचं 12 वचन वाचा. मलाकीच्या पुस्तकाकडे थोड्या वेळाने येणार आहे मी. आज आता हा विषय संपला तर नाही तर पुढच्या रविवारी. ज्ञान आश्रय देणारे आहे. हा नीट काय? ज्ञान आश्रय देणारे आहे. ज्ञान काय करणार आहे? आश्रय देणारे जोरात मला ज्ञान काय करणार आहे? आश्रय देणार. पुढं व पैसाही आश्रय देणारा व आहे. पैसाही आश्रय देणारा आहे. पहा दोन्ही आश्रय देणारे. आता दोन्ही मध्ये फरक पहा काय आहे. वाचा. तरी ज्ञानापासून असा लाभ होतो तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण की असते ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करीते. आमेन. त्याच्या जीविताचे ते रक्षण करतं कोण? ज्ञान. Ecclesiastes 7:12 it says, for wisdom is a defense as money is a defense, but the excellence of knowledge is that wisdom gives life to those who have it. आणि म्हणून मी पाहतो आत्मा ज्ञानहीन असावा हे बरे नाही. It is not good that the spirit be without knowledge. हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो की असे पैसे ज्ञान आश्रय देणार आहे And the knowledge gives a rest, आणि पैसाही आश्रय देणार आहे. and money is also a defense. तरी ज्ञानापासून असा लाभ होतो But there is such a benefit from की wisdom. ज्याच्याजवळ ते शहाणपण आहे The one who has the excellence, ते त्याच्या जीविताचं रक्षण करते. he gives life to those. हालेलुया. मग महत्वाचं काय? जीविताचं रक्षण So what is important? Your life का पैशाने मिळणारा तो तत्व आणि तात्कालिक आश्रय? and that temporary joy from the money. काय हवंय तुम्हाला? What do you want? जीविताचं रक्षण. You हालेलुया. want life. मनुष्याने सारं जग मिळवलं If a person gains all the world आणि आपल्या आत्म्याचा नाश केला but destroys his soul, तर त्याला काय लाभ? what is it to him? म्हणून आत्म्याचा नाश होऊ नये So that your spirit not be म्हणून perished, काय असायला पाहिजे? what should you have? आमचा आत्मा ज्ञानानं भरलेला असावा. A spirit should be filled with knowledge. म्हणजे पवित्र आत्म्याने भरलेले व्हा. Meaning be filled with the Holy Spirit. मग हे ज्ञान काय करतं? What does this knowledge do? तुमच्या जीविताचं रक्षण It करतं. protects your life. पैसा करत नाही. Money does not do that. आश्रय देणारे तात्कालिक आश्रय देणार It आहे. gives you a refuge for temporarily. हालेलुया. Hallelujah. 5,000 रुपये पर नाईटचा मी आणि पैसे देऊन एका हॉटेलमध्ये चांगला आणि रूम मध्ये राहू शकतो. I can stay in a room by paying 5,000 per पण किती night. दिवस मी राहू शकेल? How long will I live like 1 that? दिवस, 2 दिवस, 8 दिवस. 1, 2 or 8 days max. बँकेतला बॅलन्स संपत चाला की चला रूम खाली करा. And the balance in my bank is being deducted. पण शहाणपणाच्या द्वारे जीविताला जो संरक्षण किंवा आश्रय मिळतो But because of excellence of knowledge, it तो gives life. निरंतरचा असणार आहे. That is going to be eternal. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो आगोटीचा पाऊस ही त्यांची आबादानी करतो. तिथं विसावा आहे प्रियानो. And there is satisfaction. म्हणून ज्ञान आश्रय देणारा आहे, पैसाही आश्रय देणारा आहे. So wisdom gives shelter and so does म्हणा, money. ज्ञान आश्रय देणारा आहे, पैसाही आश्रय देणारा आहे. पण ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्याजवळ ते शहाणपण आहे त्याच्या जीविताचं ते रक्षण करते. हालेलुया. मग तुम्हाला पैसा कमवण्याचं ज्ञान देवानं दिलेलं आहे. God has given you the knowledge to earn money. आता विद्येचा वापर करा. Use wisdom. दशमांश देणं हे ज्ञान तुम्हाला माहित आहे. You have the knowledge to give tithe. आता विद्येचा वापर करा Use wisdom. म्हणजे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील. And then you will receive the benefits of it. हालेलुया. Hallelujah. बेनिफिट सगळ्यात चांगला शब्द आहे. A benefit is a good word. इन्व्हेस्टमेंट करायला कोण माझ्याकडे एजंट आला
If there is an agent who comes for investment, पहिला आपण विचारतो बेनिफिट काय मिळणार. the first thing we ask is what are the इतक्या वर्षाला benefits. इतके, इतक्या वर्षाला इतके, इतक्या वर्षाला, आणि मध्येच गचकलो तर काय. If so पहिला मनुष्याचा प्रश्न काय, मध्येच काय झालं तर. the first question is what happens if I'm no more in mid sometime. काय काय लोक इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात का माहितीये का. Some people fear to invest. आता पैसा एक वापरून घ्या. If you have money, use it now. जो इन्व्हेस्टमेंट केलेला आहे तो माझ्या नंतर मिळणार आहे, मुलांना मिळणार आहे. And the money that I've invested, my children will receive मुलं after I'm कमवतील gone. आणि वाढ करतील त्यांचा खर्च. And the children will do what they want. पण हे करणं चुकीचं आहे. But this is wrong कारण बायबल सांगतं because the word says आपल्या स्वकीयांची तरतूद आपल्याला करणं गरजेचं it is आहे. important to manage and provide for your family. हालेलुया. म्हणून Hallelujah. पहिली इन्व्हेस्टमेंट मंदिरामध्ये, The first investment in the temple. दुसरी इन्व्हेस्टमेंट जिथं खात्री आहे तिथं करायची आहे. Second investment where there is a guarantee. आणि ती सुज्ञता देव तुम्हाला देणार आहे And God is giving that wisdom to you ज्यावेळेस तुमचा आत्मा ज्ञानयुक्त होईल when त्यावेळेस. your spirit will be filled with म्हणून knowledge. तुमचा आत्मा ज्ञानानं भरलेला असावा असं वाटत असेल So if you want your spirit to be filled with तर knowledge, सुज्ञानाचा, समंजसपणाचा, सुसंकल्पाचा, सामर्थ्याचा, ज्ञानाचा, भयाचा आत्मा, त्या आत्म्याशी तुमचा आत्मा एक होऊ द्या. so let your spirit be one with the Holy Spirit, to the spirit of knowledge, understanding, counsel, and the fear of God. हालेलुया. हालेलुया. एक वचन वाचूया, त्याचं स्पष्टीकरण पुढच्या रविवारी पाहूयात. नीतिसूत्राचं पुस्तक 8वा अध्याय, त्याचं 18 वचन. संपत्ती व मान, संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय, टिकणारे धन, व न्याय, ज्ञान, काय काय न्याय न्याय न्याय, हा, ही माझ्या हाती आहे. ही माझ्या हाती. कोण म्हणतं हे. ज्ञान, हा, जोरात बोला, व्यवस्थित व्यवस्थित बोलताय तुम्ही. कोण म्हणते हे. ज्ञान. ज्ञान म्हणतोय. पुन्हा एकदा वाचा ब्रदर ते वचन. संपत्ती व मान, संपत्ती म्हणजे धन आणि मान. आता काही लोकांकडे धन आहे पण मान नाही, बरोबर आहे का नाही. आहेत असे काय अंडरवर्ल्डची लोक आहेत किंवा आम्ही पाहतो ज्या, आणि स्वतःला चांगलं प्रतिष्ठित पुढारी समजणारे, पण सगळा भ्रष्टाचा पैसा आहे, पण त्यांना धन आहे पण मान नाही. पण बायबल मला सांगतं टिकणारे धन आणि मान, सन्मान. संपत्ती व मान, ते म्हणजे धन आणि संपत्ती. संपत्ती व मान, टिकणारे धन टिकणारे धन व न्याय, व न्याय, ही माझ्या हाती आहेत. ही माझ्या हाती आहेत. आता संपत्ती, तिथं संपत्ती पण शब्द वापरलाय. संपत्ती म्हणजे आम्ही कमवलेली प्रॉपर्टी, त्याचा अर्थ तो आहे. it says in Proverbs 8:15, riches and honor are with me, enduring riches and righteousness. प्रियानो, ही सर्व कोणापासून आहे, ते माझ्यापासून आहे असं देवाचं वचन सांगतं. आता त्या अध्यायाचं पहिलाच वचन वाचा बरं. ज्ञान घोषणा करीत नाही काय. ज्ञान घोषणा करीत नाही काय, म्हणजे ज्ञान काय करतं, घोषणा करतं, बरोबर की नाही. ज्ञान घोषणा करतं. ते ज्ञान काय सांगतं, संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहे. And the wisdom that cries out, he says, riches and honor are with me, enduring riches and righteousness. म्हणून ज्याला टिकणारं धन हवंय So the one who wants enduring riches, त्याने ज्ञानार्जन करा gain knowledge, आणि ज्ञान मिळवा. receive knowledge. कुठलं ज्ञान मिळवायचं, Which wisdom? देवाचं वचन, The word of God, सुज्ञानाचा आत्मा, the spirit of understanding, ज्ञानाचा आत्मा, spirit of wisdom, परमेश्वराच्या भयाचा आत्मा. the spirit of fear of the Lord. हा, त्या आत्म्याने आम्ही भरणं गरजेचं You आहे. need to be filled with the Holy Spirit. संपत्ती व मान, Riches and honor, टिकणारे धन व न्याय enduring riches and ही righteousness माझ्या हाती आहे. are in my hand. ती ज्ञानाच्या हाती आहे. It is in the hands of wisdom. हालेलुया. आणि पवित्र आत्म्याच्या कृपादानामध्ये ज्ञानाची उक्ती आणि विद्येची उक्ती आहे. And in the gifts of Holy Spirit, there is the gift of wisdom and knowledge. येशू ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात वाढा. Increase in the हालेलुया. grace and knowledge of God. ते महत्वाचं आहे. It is important. ज्ञान आलं When you receive wisdom, की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट समजली. you understand investment. हालेलुया. Hallelujah. अगदी पोकळ काहीतरी ज्ञान मिळवून उगाच कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करू नका. Do not invest anywhere by receiving half knowledge. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, On the WhatsApp University. आता टॅक्स कन्सल्टंट जे असतात किंवा सीए जे असतात, सगळा हिशोब पाहणारे, All त्या the CAs. सीएचं जी हे डिग्री असते, The degree of the CA, तर 100 लोक बसले तर किती लोक पास होतात, 1-2 किती, 5, बरोबर बरोबर ना. म्हणजे त्यांना ते ज्ञान मिळवायला इतकं कठीण आहे की 100 लोक बसले की 5च पास होतात. it
It is so difficult to gain knowledge because if 100 people give exam, only 5 आणि clear सीए it. म्हणजे सगळा पैशाचा हिशोबाचा तो अभ्यास आहे सगळा. And CA means it is the education of all the money and कुठे finances. इन्व्हेस्टमेंट करायची, काय करायची. Where to invest and what to invest. आणि त्यांना त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट न करता किंवा अशा चांगल्या लोकांशी आम्ही विचार विनिमय न करता आम्ही व्हॉट्सअप उघडतो. मित्र मला म्हणतो की अरे चला आपण याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवूयात. काही ज्ञान नाही. And we do not listen to this intelligent people and we listen to our friends and invest. पैसा गुंतवतात त्याच्यामध्ये मग काय होतं, वाया जाणार आहे. And when we invest in such things, it gets our money is gone. हालेलुया. म्हणून व्यवस्थित विचार करा. So think wisely. आपल्या पास्टरांना विचारा. Ask your pastors. मग मी नाही तुम्हाला ज्ञान देणार, ते मला पण नाही येते ज्ञान. मी कुठल्या तरी सीए कडे पाठवेल किंवा कुठल्या तरी कन्सल्टंट कडे पाठवेल. I will send you to some CA or a consultant. आणि नेहमी आपल्या आयुष्यामध्ये तरुणपणावर लक्षात घ्या. All the youths listen carefully. आयुष्यामध्ये सल्ला जर कोणाचा घ्यायचा असेल, तुम्हाला अमुक क्षेत्रामध्ये जर काही सल्ला पाहिजे असेल, If you want guidance over a particular topic, तर त्या सल्ल्यामध्ये यशस्वी असलेल्या व्यक्तीचा सल्ला घ्यायचा. and take the suggestion of the one who is successful in that field. हालेलुया. Hallelujah. आणि आमच्या सगळ्यात सर्व ज्ञानाने संपन्न जर काय असेल तर देवाचा आत्मा आहे. And the one who is fulfilled with all the knowledge of the Spirit of आणि God. देवाचा आत्मा त्याच्या सेवकांमध्ये वस्ती करतो. And the Spirit of God dwells in His people. हालेलुया. सुमंत्री पुष्कळ आहे. There are many saints. आम्ही सल्ला घ्यावा. We should listen to them. आम्ही सल्ला मसलत करावी. We should discuss with them. अतिशय मला माझ्या देवानं ज्या मंडळीत मला पाळत ठेवलं त्या मंडळीविषयी मला फार आनंद होतो. I'm very happy for the church that God has given me. आणि मी फार देवाला धन्यवाद देतो, देवाचे आभार मानतो. And I really glorify God and thank God. कोणाच्या जीवनात काही होऊ द्यात, Whatever happens in anyone's life, काही जरी खुट्ट झालं whatever happens, तरी मला फोन करतात. even then they call me. पास्टर असं झालंय, Pastor so and so has happened. काय करू. What should I do? त्यांच्या नात्यातलं काहीतरी असतं, They must have something of the पण relatives must त्यांना have ते happened. सांगतात थांबा जरा माझ्या पास्टरांना मी विचारते मग मी तुम्हाला But they सांगते. say, wait, I'll ask my pastor and then let you know. हालेलुया. ही चांगली गोष्ट It आहे. is a good thing. परवा एका ठिकाणी मी गेलो होतो And the day before yesterday, I went आणि to a place, त्यांच्या पास्टरांविषयी कुरकुर करत होते. and they were murmuring about their pastor. म्हणे आमचे पास्टर आमच्याकडे कधी लक्षच देत नाहीत. They used to say our pastor does not pay attention म्हणजे to us. एखादी व्यक्ती जर चुकत असेल If a person is going wrong तर ती in the चुकती church, ती पास्टरांना दिसतंय, and the pastor can see he's पण going wrong, पास्टर त्याला रागवत नाही. but pastor is not accusing बंधू हे him. चुकतंय, हे तुम्ही पटकन बंद करा. He is not admonishing him to telling him to do it हे right. देवाच्या वचनाला धरून नाही. This is not according to the word of आणि God. मग ते तसं लक्ष देत नाही. And he's not paying attention. मग त्यामुळे मंदिर चर्च मध्ये कोणी कसं वागतं परा. So in the church, anybody is behaving according to their own will. आणि मग अव्यवस्था येते, And there is indiscipline, मार्गदर्शन नसतं, no guidance, लोकांना ती घ्यायची सवय नसती, and people are not habituated for पालकाला that. ती द्यायची इच्छा नसती. And pastor is not willing to चाललंय give ते it. मस्त चाललंय. Whatever is going on is काय going काय on. लोक असं म्हणजे निंदा म्हणून सांगत नाही, पण आहे असं प्रकार. Not a mockery, but I'm just telling you लोक this is the case. दशमांश आणून देतात ना मंदिरामध्ये, People give tithes in the अर्पण आणून church. देतात ना, They give offerings. माझ्या पुढं पुढं करतात ना, And they मला पालक म्हणून माझा सन्मान करतात, बास झालं. honor me and that's enough. माझं सांगायचं काम उलपीटवरनं जे वचन आहे ते मी करतो आणि बाकीचं सोडून देतो. I do my job. I preach from the pulpit and I leave. शिलो मध्ये असं घडत नाही. In Shiloh, this does not happen. हालेलुया. Hallelujah. हाल इथं प्रत्येक गोष्ट मंडळीशी संपर्क साधून करायलाच पाहिजे. And everybody should discuss with the church and then do आणि it. देवाची स्तुती असो की आपल्या सर्व मेंबरला ती सवय आहे. And glory to God that all the members of a church have that habit. पास्टरांना सांगा. Tell the pastor. हालेलुया. Hallelujah. परवा एक बहीण आली, Day before yesterday, पास्टर sister तुम्हाला came. फोन लावला होता पण तुमचा फोन लागला नाही. Pastor, I called you, but it couldn't connect. मग सुनीता सिस्टरने केलं चर्च एल्डरला. Then I called the elder of the church, मग Sunita त्यांनी sister. मला असा सल्ला दिला She gave me such and suggestion, देवानी प्रार्थना ऐकली. and God listened our prayers. हालेलुया. Hallelujah. हे ह्याला म्हणतात मंडळी. This is called a church. मग देवाने ती कृपा तुम्हाला आणि मला पुरवलेली And आहे. God has given you this एकदा grace. तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा आणि देवाचा गौरव करा. Clap for yourself and glorify God. आता हे सगळं सांगत असताना Now, while I'm telling this, पुन्हा एकदा सांगतो, again I say, चुकीची गोष्ट करू नका. do not do wrong things. देवाला जे आवडते त्याच गोष्टी करा, Do what God likes, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. so that you'll receive the blessings आहेत of God. बऱ्याचशा गोष्टी पुढच्या रविवारी सांगूया. We'll learn the further things next आता Sunday. चर्च सुटल्यानंतर After church, एक तज्ञ आपल्याकडे येणार आहेत
पैशाची इन्व्हेस्टमेंट कशी करावी किंवा कसा त्याच्यातून फायदा मिळेल, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट असावी आणि त्याच्याविषयीचं मार्गदर्शन ते तुम्हाला करणार आहेत. An expert is going to come here. He's going to explain about the financial investment and management. गव्हर्नमेंटच्या फायनान्स याच्यामध्ये चांगल्या उच्च पदस्थ ते अधिकारी आहेत, डायरेक्टर ते आहेत. And he's a director designated in a higher place in a government bank. आणि ते तुम्हाला ती मार्गदर्शन करणार आहे. And he's going to guide you. हालेलुया. तरुणांनो, इथून पुढे लक्षात घ्या, Youth, remember, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मंडळीशी संपर्क साधा, सल्ला घ्या आणि पैसे आलेत खर्च करू नका. and consult with the church for investments and do not spend money recklessly. नाही तो हसते तसं तू काय करत नाही ना, पैसा चुकीचं नाही. लग्न झालेल्या पुरुषांचं पोरांचं मला काय भीती नाही, I do not fear about the ones who are married. कारण बायको असते बरोबर ते. They have their wives. पण काय काय लग्न झालेले तरुण पण असे आहेत ना, बायकोचं काय ऐकत नाही, परस्पर बाहेर. But there are some youths that do not listen to their wives. हालेलुया. बायकोचं भय थोड्याफार प्रमाणात असणं हे चांगलं आहे. It is good. You should have a little fear of your wife. मनुष्य नेहमी ट्रॅकवर राहतो. And the man stays on track. जरा विवाहित पुरुष मंडळीमधील हालेलुया. कारण बायको कधी चुकीचं सल्ला देत नाही. Because a wife does not give wrong counsel. कुटुंबासाठी काय योग्य आहे तेच ती सांगते. She only tells what is right for her family. हालेलुया. म्हणून सर्व विवाहित बहिणींबद्दल एकदा टाळ्या वाजवूयात. जरा लक्ष ठेवत जावा. Be careful. तुम्हाला सांगतो वहिनीनो, Sisters, be careful. जरा लक्ष ठेवा तुमच्या घराकडं. Pay attention to your household. सगळे बंधू एकदम चांगले आहेत, विश्वासामध्ये आहेत. All the brothers are believers in faith. पण कधी कधी पुरुष असतो तो, But he is a man. चुकीचं वागणार नाही, He'll not behave wrongfully. पण But तरी पण पत्नीला पतीचं भय पाहिजे, पतीला सुद्धा पत्नीचं भय पाहिजे, आणि दोघांना परमेश्वराचं भय पाहिजे. a wife should have a little fear of her husband, and so should the husband of the wife, and both should fear the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. प्रभूच्या सानिध्यामध्ये उठून उभं राहूयात, प्रार्थना करूयात. पुढची तयारी आपल्याला करायची आहे. हालेलुया.